हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या PhD एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर पेपर 1 आणि यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस ऑफ दी पेपर 1 डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चर नंबर 23मध्ये आपण लॉजिकल रिझनिंगचा डिरेक्शन सेन्स हा टॉपिक पाहणार आहोत आणि त्याचे क्वेश्चन्स. ओके, सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी रिसर्च मेथडॉलॉजीचा जो फुल कोर्स आहे त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपण घेऊयात. या फुल कोर्समध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स असतील आणि 1500 प्लस सरावासाठी MCQची PDF. हे सर्व तुम्ही फीचर्स ॲक्सेस करू शकता इन द कोर्स फीस ऑफ जस्ट 699 रुपीज. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे तुम्ही कोर्सला एनरोलमेंट करा. स्टार्टिंग टू एंड जर तुम्ही कोर्स रिलिजियसली फॉलो केला तर यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करता येईल आणि या पर्टिक्युलर टाईममध्ये, क्रुशियल टाईममध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रेपरेशन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणून ह्या रिसर्च मेथडॉलॉजीचा जो कोर्स आहे तुम्हाला त्यामध्ये हेल्पफुल राहील आणि यामध्ये तुमचं मॅक्सिमम स्कोर सोबतच गॅरंटेड सिलेक्शन पण होईल. सो लेक्चरला स्टार्ट करूयात. आजचा हा फर्स्ट क्वेश्चन आहे. मिस्टर दीपक Mohan walked towards south and then turns towards right. After walking 3 km, he turns to left and walks 5 km. What direction he is facing right now? क्वेश्चन सॉल्व करण्याच्या पूर्वी ज्या स्टुडंट्सनी डिरेक्शन सेन्सचा पार्ट नंबर 1 नाही पाहिला त्यांनी पार्ट नंबर 1 पाहू नये, कारण त्यामध्ये मी सगळे बेसिक्स कवर केलेले आहेत. ओके, सो आता हा क्वेश्चन जो आहे यामध्ये तुम्हाला खूप सिम्पल मी एक लॉजिक सांगितलेलं होतं की कधी पण डिरेक्शन सेन्सचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करत असाल तेव्हा तुम्हाला यामध्ये एक डायग्राम यूज करायची आहे. ही असेल ती डायग्राम, नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट डिरेक्शनवाली ही डायग्राम. ठीक आहे, आता यात दीपक जे आहे ते 5 किलोमीटर साऊथकडे चालत चालले. ठीक आहे, हे आहे फॉर एक्झाम्पल स्टार्टिंग पॉईंट. ओके, स्टार्टिंग पॉईंट आपण ए पॉईंट पकडू. या ए पॉईंटपासून ते 5 किलोमीटर साऊथकडे, साऊथ म्हणजे काय, दक्षिणेकडे खालच्या बाजूला ते चालत गेले. समजा हे 5 किलोमीटर आहे. ठीक आहे, मग आता त्यांनी 5 किलोमीटर चालत गेल्यावरती दक्षिणेकडे त्यांनी उजव्या बाजूकडे टर्न घेतलेला आहे. ठीक आहे, तर मला सांगा साऊथकडे एखादी व्यक्ती फेस करत असलेली जर तिची राईट डिरेक्शनकडे मूव्ह करायला लागली म्हणजे ती आपली कुठली झाली, डावी बाजू. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलेलं आहे. ठीक आहे, जर आठवत नसेल तर प्लीज एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या. हा 3 किलोमीटर तुमचं काय झालं, राईट डिरेक्शन. कोणाची राईट डिरेक्शन? मोहनची राईट डिरेक्शन. जे साऊथला पाहत आहेत त्यांची राईट डिरेक्शन म्हणजे आपली लेफ्ट डिरेक्शन, लक्षात असू द्या. मग 3 किलोमीटर चालत गेल्यावर त्यांनी आता लेफ्टला वळला. ओके, हा आता मोहनचा करंट डिरेक्शन आहे जो की वेस्ट आहे. ओके, पश्चिम. मग पश्चिमेकडनं त्यांनी आता लेफ्टला टर्न टाकलेला आहे. पश्चिमेकडनं लेफ्ट म्हणजे ही खालची बाजू, हे पण आपण शिकलो. ठीक आहे, परत ते 5 किलोमीटर चालत गेले. ठीक आहे, हे त्याचा एंड पॉईंट आहे. समजा ए पासनं बी पर्यंत, बी पासून सी पासनं तर डी पर्यंत आलेलं आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन काय विचारला, कोणत्या डिरेक्शनला तो फेस करतोय. सिम्पल क्वेश्चन आहे, तो खालच्या बाजूला बघतोय, इट मीन्स साऊथ डिरेक्शनला तो फेस करतोय, म्हणून इथे ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. Soumya Krishna walked 20 meters towards north, then she turned to right and walked 30 meters. ओके, सो यामध्ये काय आहे, सौम्य कृष्ण जे आहे 20 मीटर्स नॉर्थकडे चालत गेली. इथे पहा, परत ही डायग्राम आपल्याला काढायची छोटीवाली. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ. सॉरी, सो यामध्ये पहा ती 20 मीटर स्टार्टिंग पॉईंट, समजा हा स्टार्टिंग पॉईंट आहे. ओके, ए पॉईंट पकडू आपण. ती 20 मीटर्स कुठे, नॉर्थकडे, म्हणजे वरच्या डिरेक्शनला चालत गेली. समजा हे 20 मीटर्स झाले. ठीक आहे, 20 मीटर्सकडनं त्यांनी आता उजव्या बाजूला टर्न घेतलेला आहे. 20 मीटर्स नंतर उजवी बाजू. एखादी व्यक्ती जर नॉर्थकडे पाहत असेल, पूर्वेकडे पाहत असेल, ओके सॉरी उत्तरेकडे पाहत असेल, त्या टाईमला तुम्हाला एक लक्षात काय आलं पाहिजे, जेव्हा एखादी व्यक्ती उत्तरेकडे पाहती आणि त्याची उजवी बाजू म्हणजे आपली पण उजवी बाजू असणार आहे, म्हणजे ही झाली त्याची उजवी बाजू. उजवी बाजू ती चालत चालली परत 30 मीटर्स. हे समजा 30 मीटर्स आहे. ठीक आहे, ओके, ए पासून बी पर्यंत, बी पासून पर्यंत सी पर्यंत, म्हणजे हे ईस्ट डिरेक्शन झाला. ठीक आहे, पूर्व. देन शी टर्न्स टू राईट. परत आता तिने पूर्वेपासनं तिने टर्न घेतलेला आहे 35 मीटर राईटकडे. ओके, इथे पहा, हा राईट टर्न झाला. हा 35 मीटर आपल्याला इथं दाखवायचं. समजा हा 35 मीटर्सचा तुमचा स्ट्रॅप आहे. ठीक आहे, आता यामध्ये पहा 35 मीटर्स चालत गेल्यावरती तिने आता घेतला आहे टर्न तिच्या डावीकडे. एखादी व्यक्ती
साऊथकडे फेस करत असेल, दक्षिणेकडे फेस करत असेल आणि त्या दक्षिणेकडे फेस करत असताना त्याच्या लेफ्टला टर्न घेत आहे, इट मीन्स त्याच्या राईटला, आपल्या राईटला टर्न टाकायचं आहे. ठीक आहे, या पर्सनची लेफ्ट म्हणजे आपली राईट. हे झाले 15 मीटर. 15 मीटर टर्न घेतल्यावरती त्यांनी परत अजून लेफ्टकडे लेफ्टकडे टर्न घेतलेलं, डावीकडे वळण घेतलेलं आहे 15 मीटर, राईट. सो दिस इज 15 मीटर अगेन. क्वेश्चन काय विचारलाय, हाऊ मेनी मीटर्स शी इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंटपासनं ती कोणत्या दिशेला आहे, स्टार्टिंग पॉईंटपासनं ती किती अंतरावर आहे आणि ती कोणत्या दिशेला आहे, हा क्वेश्चन आहे. तर हा आपण पॉईंट काय करूया, दोघांना कनेक्ट करू. हा ए स्टार्टिंग पॉईंट होता, ओके. ई आणि एफ जो आहे तो एंड पॉईंट आहे. तर आपल्याला शोधायचं काय, ए पासनं ते एफ पर्यंतचा अंतर. तर ए एफ कसं शोधणार, लक्ष द्या. ह्या पॉईंटला मी तर छोटासा एक नाव देते, ए एम, ओके. तर यामध्ये ए पासनं एम पर्यंतचा जो अंतर आहे तुमचा, ए पासनं ते एम पर्यंतचा अंतर, हा वरचा बी सी आणि हा ए एम सारखा असणार आहे. बी सी इज इक्वल टू ए एम. मग बी सी 30 मीटर आहे तर ए एम पण 30 मीटर येईल. ठीक आहे. डी इथे 15 मीटर आहे तर एम एफ पण, लक्ष द्या, डी ई इज इक्वल टू एम एफ. डी ई 15 मीटर आहे तर एम एफ पण 15 मीटर येणार आहे. शोधायचं काय आपल्याला, ए एफ. ए एफ कसं शोधू शकतो, ए एममध्ये एम एफला ॲड करून टाका. ए एम आपल्याला माहिती आहे 30 मीटर आहे, एम एफ माहिती 15 मीटर आहे. दोघांची ॲडिशन घेतल्यावर तुम्हाला इथे 45 मीटर्सचा काय भेटतोय, डिस्टन्स दिसतोय स्टार्टिंग पॉईंटपासनं. ठीक आहे. आणि ती कोणत्या डिरेक्शनला फेस करते हे खूप सिम्पल आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, की यामध्ये आता तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे, कोणत्या डिरेक्शनला ती फेस करायला लागली स्टार्टिंग पॉईंटपासनं, तर स्टार्टिंग पॉईंटपासनं ती कोणत्या डिरेक्शनला फेस करायला लागली असा जेव्हा प्रश्न येतो, तुम्हाला यात काय करायचं, स्टार्टिंग पॉईंटवर तुम्हाला रेफरन्स पॉईंट ठेवायचा. म्हणजे काय, स्टार्टिंग पॉईंटवरती तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे, ही वाली जी आपण काढतोय साईडला, ही वाली. ठीक आहे, ही झाली नॉर्थ डिरेक्शन, ओके. ही झाली ईस्ट डिरेक्शन, ही झाली वेस्ट डिरेक्शन आणि साऊथची डिरेक्शन. जर ह्या स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेत आपण ह्याचं डिरेक्शन शोधत असाल तर हे कुठं लागत आहे, ह्याच्या पूर्वेस लागत आहे, राईट. इट इज ॲट दी ईस्ट ऑफ दी स्टार्टिंग पॉईंट. तर लक्षात घ्या, दोन वाक्यांमध्ये फरक आहे. जो पहिला क्वेश्चन होता त्यामध्ये आपल्याला फक्त डिरेक्शन विचारलं होतं एंड पॉईंटचा, जो की आपण साऊथ सांगितला. बट याच प्रश्नामध्ये तुम्हाला जर असं विचारलं असतं की ही व्यक्ती कोणत्या डिरेक्शनला फेस करायला लागली विथ रेस्पेक्ट टू द फर्स्ट पॉईंट किंवा स्टार्टिंग पॉईंट, विथ रेस्पेक्ट टू, WRT लिहिते मी, विथ रेस्पेक्ट टू स्टार्टिंग पॉईंट. म्हणजे काय, स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेमध्ये ती आत्ता कोणत्या बाजूला आहे, जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा स्टार्टिंग पॉईंटवरती तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्या तुलनेत तुम्हाला सांगायचं असते की ती शेवटच्या क्षणी कुठे आहे. ठीक आहे. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. आता आपला हा क्वेश्चन झालेला आहे 45 मीटर्स ईस्टवरती तुम्हाला इथे डिरेक्शन भेटणार आहे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर डी करेक्ट असेल. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण रेफरन्स पॉईंटवाला क्वेश्चन पण कव्हर केला आहे. ओके, परत हा रेफरन्स पॉईंटवालाच क्वेश्चन आहे, पहा आता. मिसेस वीना वॉन्ट टू गो टू द कृष्ण राजेंद्र मार्केट. ठीक आहे. एक इथे वीना जे आहेत त्यांना कुठे जायचं आहे, कृष्ण राजेंद्र मार्केटला जायचं आहे. ठीक आहे, कृष्ण राजेंद्र मार्केटला. तर त्या नॉर्थवर्डकडे मूव्ह करतात. आधी डायग्राम काढून घेऊयात फास्टमध्ये. ही नॉर्थ डिरेक्शन, ही ईस्ट, ही वेस्ट आणि साऊथ. ओके, हा स्टार्टिंग पॉईंट आहे समजा विनाचा. ओके, त्या नॉर्थवर्डकडे चालत चालल्यात. शी वॉन्ट टू गो टू कुठे, पहा त्यांचं डेस्टिनेशन काय, कुठे जायचं त्यांना, कृष्ण राजेंद्र मार्केटला त्यांचा हा डेस्टिनेशन पॉईंट आहे. बट त्यांनी सुरुवात कशी केली, ही त्यांची सुरुवात आहे समजा पॉईंट नंबर ए. पॉईंट नंबर एपासनं त्यांनी नॉर्थकडे मूव्ह करत चालल्या, उत्तरेकडे मूव्ह करत चालल्या. ठीक आहे. उत्तरेकडे मूव्ह करत गेल्यावरती शी मूव्ड नॉर्थवर्ड्स अँड आफ्टर कवरिंग सम डिस्टन्स टर्न टू लेफ्ट. आता त्यांनी नॉर्थपासनं लेफ्ट घेतला आहे. ठीक आहे. नॉर्थपासनं लेफ्ट म्हणजे आपलाच लेफ्ट. ठीक आहे, हा चला लेफ्ट झाला. आणि हा थोडासा डिस्टन्स कवर केल्यानंतर त्यांना इथे अँड आफ्टर कवरिंग सम डिस्टन्स शी टर्न लेफ्ट आल्या. ओके, लेफ्ट टर्न केल्यावरती अँड मूव्ड फॉर 4 किलोमीटर्स. म्हणजे जो हा अंतर आहे तो किती आहे, 4 किलोमीटरचा आहे. सुरुवातीला त्या नॉर्थवर्ड गेल्या, उत्तरेकडे गेल्या. उत्तरेकडे काही डिस्टन्स कवर केल्यानंतर त्यांनी 4 किलोमीटर्स लेफ्टला टाकला टर्न. लेफ्टला टाकून 4 किलोमीटर्स त्या चालत गेल्या. ठीक आहे. ओके, द रोड इन फ्रंट ऑफ हर. आता
प्रश्न काय आता की आता ती ह्या डिरेक्शनला आहे, म्हणजे ती कोणत्या डिरेक्शनला आहे, वेस्टकडे पाहत आहे, पश्चिमेकडे पाहत आहे. पश्चिमेकडे जेव्हा ती पाहत आहे तिच्यासमोर ॲक्च्युली एक रोड आहे. ठीक आहे, तिच्या समोरचा जो रोड आहे तो चाललाय जयनगरला. कुठे चाललाय, जयनगर. ओके, ठीक आहे, पॉईंट नंबर 1 क्लिअर आहे. आणि तिचा जो लेफ्टचा रोड आहे, जो वीणाचा लेफ्ट हँड साईडचा रोड आहे, मला सांगा वीणाची लेफ्ट हँड साईड म्हणजे कोणती साईड, खालची बाजू. हे आपण ऑलरेडी शिकलो कालच्या लेक्चरमध्ये, राईट. ही झाली त्यांची लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला तिचा जो रोड आहे तो बेंगलोर मेडिकल कॉलेजवाला रोड आहे, BMC, बेंगलोर मेडिकल कॉलेजचा. तिच्या समोरचा रोड जयनगरचा. आणि तिच्या राईट हँड साईडचा जो रोड आहे, हा राईट हँड साईडचा जो रोड आहे हा कुठला आहे, कृष्ण राजेंद्र मार्केटचा रोड आहे. ठीक आहे, क्वेश्चन खूप सिम्पल होता. वीणाने स्टार्टिंग जर्नी सुरू केली पॉईंट नंबर ए पासनं, मग ती उत्तरेकडे चालत गेली. उत्तरेकडे गेल्यावर तिने लेफ्ट टाकल्यानंतर ती 4 किलोमीटर चालत गेली. 4 किलोमीटर चालत गेल्यावरती तिचा जो समोरचा रोड आहे तो जयनगरला जातोय. तिच्या लेफ्टचा रोड, डावी बाजूचा रोड BMC, बेंगलोर मेडिकल कॉलेजला जातोय. आणि तिचा जो राईट हँड साईडचा रोड आहे तो KRM म्हणजे कृष्ण राजेंद्र मार्केट. तर मला सांगायचं डेस्टिनेशन पॉईंट कोणता आहे, KRM. तिला जायचं इथे. ठीक आहे, आता प्रश्न काय विचारलाय की इन विच डिरेक्शन द कृष्ण राजेंद्र मार्केट इज लोकेटेड विथ रेफरन्स टू द स्टार्टिंग पॉईंट. म्हणजे कृष्ण राजेंद्र मार्केट कुठे लोकेटेड आहे, कुठे आहे, विथ रेस्पेक्ट टू कशाच्या तुलनेमध्ये, स्टार्टिंग पॉईंटच्या तुलनेत. ज्याच्या तुलनेत म्हटलं त्याच्यावरती ही छोटी डायग्राम काढायची आणि मग विचार करायचा काय की कृष्ण राजेंद्र मार्केट कुठे लाई करत आहे. पहा आता इथे जर आपण डायग्राम पाहिली तर कृष्ण राजेंद्र मार्केट जो आहे रेफरन्स पॉईंटच्या इथे कुठेतरी आहे. कुठे, इथे. ठीक आहे, एक सेकंड. ओके, सो जो डॉटेड लाईन दिली मी इथे, ओके, ही लाईन काय डिनोट करते, इथे कुठेतरी कृष्ण राजेंद्र मार्केट आहे. म्हणजे कुठे आहे, नॉर्थच्या आणि वेस्टच्या मध्ये आहे. नॉर्थच्या आणि वेस्टच्या मध्ये डिरेक्शन आपण काय म्हणतो, नॉर्थ वेस्ट डिरेक्शन बोलतो. ठीक आहे, म्हणून कृष्ण राजेंद्र मार्केट नॉर्थ वेस्ट डिरेक्शनला लाई करतं, उत्तर पश्चिमेमध्ये लाई करतं. म्हणून ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट आलेला आहे. ठीक आहे, या क्वेश्चनला एक्सप्लेन करण्यापूर्वी आय थिंक मी सांगितलं का नाही मला आयडिया, तरी एकदा मी सांगून देते. एक लक्षात घ्या, जो आपण असा डायग्राम काढतो यामध्ये 4 मेन डिरेक्शन्स सोबतच आपल्याला 4 कार्डियल डिरेक्शन्स पण असतात. कोणते समजा हा पॉईंट इथे कुठेतरी लाई करत असेल नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये लाई करणाऱ्या कुठल्याही लोकेशनला, कुठल्याही प्लेसला आपण कोणत्या डिरेक्शनला म्हणतो, नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला बोलतो. ठीक आहे, आता एखादा पॉईंट इथे जर असेल, ठीक आहे, नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये असेल तर नॉर्थ वेस्ट डिरेक्शन बोलतो. ठीक आहे, एखादा पॉईंट साऊथ आणि वेस्टच्या मध्ये असेल तर आपण त्याला साऊथ वेस्ट बोलतो. आणि पॉईंट साऊथ आणि ईस्ट ह्या डिरेक्शनला लाईक करत असेल तर आपण साऊथ ईस्ट डिरेक्शन बोलतो. इथे KRM स्टार्टिंग पॉईंटला रेफरन्स केलं तर कुठे होता तो, कृष्ण राजेंद्र मार्केट नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये होता, म्हणून नॉर्थ वेस्ट डिरेक्शन आपण इथे चूज केलेलं आहे. ठीक आहे, तर आता रेफरन्स पॉईंटचा पण आपण क्वेश्चन कव्हर केला आहे. ओके, सो हा एक शॅडोची कॉन्सेप्ट आहे. शॅडोची कॉन्सेप्ट थोडीशी लेंदी कॉन्सेप्ट आहे, तर उद्याच्या लेक्चरमध्ये मी शॅडोची एक कॉन्सेप्ट घेईल, ती एक लेफ्ट आउट कॉन्सेप्ट आहे. ती कॉन्सेप्ट झाल्यावरती डिरेक्शन सेन्सचे आय थिंक ऑलमोस्ट 8 ते 9 क्वेश्चन ते सगळे मी कव्हर करून घेईल. अँड उद्याच्या लेक्चरमध्ये आपला डिरेक्शन सेन्स कम्प्लिटली संपणार आहे. ठीक आहे, सो आजच्या लेक्चर पुरतं एवढंच, ज्यामध्ये आपण रेफरन्स पॉईंट काय आहे, ओके, हे शिकलो. स्टार्टिंग पॉईंटला कम्पेअर करून डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं हे पण शिकलो. ठीक आहे, हे काही एक्झाम्पल्स होते. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा. काय अडचण असेल तर यू कॅन लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. आणि रिसर्च मेथडॉलॉजीचा फुल कोर्स जो आहे त्याला नक्की एनरोलमेंट करा, कारण ह्या कमीत कमी टाईममध्ये मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी हा 1 स्टॉप सोल्युशन असेल. कोर्स फीस असेल फक्त 699 रुपीज. व्हॉट्सॲप नंबर आहेत 8179138413 किंवा 9860464765. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.